मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा टोल वसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर ठाण्यातील खारेगाव टोल नाका पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. माजिवडा ते वडपे हा 23.80 किलोमीटरचा प्रकल्प सध्या 90% पूर्ण झाला असून येत्या काही महिन्यात हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांवर टोलचा अतिरिक्त भार पडणार आहे. खारेगाव येथे नव्याने 34 पदरी टोल नाका उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हा टोल नाका 1998 मध्ये सुरू झाला होता आणि 2017 मध्ये आंदोलनानंतर बंद करण्यात आला होता. दरम्यान या मार्गावरून दररोज हजारो हलकी आणि अवजड वाहने भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. समृद्धी महामार्ग जोडल्यामुळे वाहतुकीत आणखी वाढ झाली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली करणार असून पुढील 15 वर्षे देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे वेगवान प्रवासासोबतच वाहन चालकांना पुन्हा एकदा टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.